प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करता हूँ एकांकिका मैं हूँ ना देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना किसका है ये तुमको इंतजार मैं हूँ ना देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना खामोश क्यों हो जो भी कहना है कहो दिल चाहे जितना प्यार आत येऊ ये ना बस घर सापडलं पटकन. हो तू लोकेशन पाठवलं होतस ना. हल्ली लोकेशनमुळे फक्त विचारायची गरज पडत नाही आणि त्यामुळे संवाद कमी झाले पण वाद वाढले आणि वाद वाढल्यामुळे ना पाणी हा धन्यवाद. हे बघ पुन्हा वाद तुला सांगितलं ना संवाद कमी झाले पण वाद वाढले हे सगळं ना त्या मोबाईलमुळे ग. कसं येणं केलंस. रिक्षाने सोपं पडतं ना ते नाहीतर ती बसची किचकिच बसची गर्दी ते पैसे घ्या कंडक्टरला द्या मग परत पैसे तिकीट सगळे करून मागच्या खिशात ठेवा अरे केवढा स्ट्रगल. यापेक्षा रिक्षा बरी थेट तुझ्या दारात हजर. झाला तुझा इथं पर्यंत कसं आलास हे नाही विचारलं. अचानक कॉल करून आलास म्हणून. त्याचं झालं काय माहिती का माझा रूममेट आहे ना तू चावी घेऊन त्याच्या गावी गेला मग माझी आली पंचायत मी कुठे जाणार. सगळ्यांना फोन फिरवलं कोणीच अवेलेबल नाही. मग तुझा नंबर दिसला. आधी वाटलं ब्लॉक केलं असेल पण लावला तर चक्क लागला. यारे या सारे या काय तुझी कॉलर ट्यून अजून तीच आहे. कॉलर ट्यून पण नाही बदलली मग मलाच काय. चहा घेणार. हो शुगर जास्त गोड माणसं ना आम्ही. हो बाकी तू काय म्हणतोस कसा आहेस काय करतोस कुठे असतोस. मी मस्त बिंदास पहिल्यासारखा. तुला पहिल्यांदा आवडलो तो अगदी तसा. बाकी रूम छान आहे हा किचन कॉट काय झाड वगैरे पेंट करा यार आणि पुस्तक घ्यायला एक खुर्ची काय आवडली नाही आपल्याला. होतोय का चहा होतोय होतोय होतोय. होते बाकी तू काय म्हणतेस काय करतेस कुठे असतेस. मी इथे जवळच एक कंपनी तिथे जॉब करते. हो दिवस त्यातच निघून जाते. मग घरी आलं की घरची कामं इतकी थकते ना लगेच झोपते. तसंही तुला लवकर झोपायची सवयच आहे म्हणा. नाही म्हणजे लवकर झोपावं लवकर उठावं लवकर उठून व्यायाम करावा गाणी ऐकावी. गाणं लावू मला हे काय ग हा सारी दुनिया ब्लूटूथच्या स्पीकर पर्यंत पोहोचली आणि तू अजून या रेडिओच्या खरखर मध्ये अडकली. जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंतच कनेक्ट असतं. दूर गेले की तेही डिस्कनेक्टच होतं नाही का. पॉइंट. त्यापेक्षा या रेडिओची खरखर बरी ना. काय गाणं लागलं यार वा. आपकी संपलाय. थँक्यू. कसं झाला होता. एक नंबर बॉस. तुझ्या हाताला काय चव आहे काय चव आहे तुझ्या हाताला. तुझ्या हाताला जेवणार आहे सापून चोपून जेवणार आहे. काय करतेस जेवायला. वांग्याची भाजी. आपल्या शेतात तर काय वेगळी भाजी उगवत नाही का हा कधी बघितलं वांग्याची भाजी वांग्याची भाजी वांग्याची भाजी. वांग्याची भाजी चांगली असते ती नेहमी खावी. त्यात व्हिटॅमिन सी असतात. ते म्हणतात ना आटला हरी गाढवाचे पाय पाण्यात दिसतात. काय कुठलं वाटतं मी तर काही मदत करू. नको. तू ना एक काम कर. ती तुझी नावडती खुर्ची आहे ना ती तिथं माझ्या जवळ ठेवून बस आणि माझ्याशी गप्पा मार. चला या निमित्ताने का होईना तू मला जवळ तरी बोलवलंस. गप्पा मारायला ग. मग असे तू सांगितलं नाहीस ऐकतोस म्हणून. नाहीतर कॉलेजच्या कट्ट्यावर बसून
टाइमपास करण्याव्यतिरिक्त काही जमलंय तुला आयुष्यात? तुला माहिती आहे ना, मला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. तर तीच आवड जोपासतो मी. दिवसातून 36 ऑडिशन देतो. पण या इंडस्ट्रीला ना चांगल्या कलाकारांची कदर नाही ग. सध्या रीलवरचे स्वयंघोषित अभिनेते चिल मध्ये आणि आमच्यासारखे सगळे अभिनेते सॅड फील्ड मध्ये. कसं वाटतंय? पानसट वाटतं. कधी ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि आमच्या आठवणीत कोणी वाट पाहत नाही. काय? चुकलं वाटतं. सो बेसिकली आय एम अ स्ट्रगलर अभिनेता. अच्छा, म्हणजे तुझं बसताना अजून बसायचंय चंदन. डोईफोड, चंदन डोईफोड. आडनाव विसरलीच वाटतं. बरं ते जाऊ दे, मला पण एखादा रोल मिळतो का बघ ना. तुला आणि रोल, तुझा आणि अभिनयाचा काही संबंध आहे मला माहिती आहे. या चाकूने तू वांगा का फळ कापू नको प्लीज. सॉरी. आज काही आणलं नाहीस? काय आणायला पाहिजे होतं? नाही म्हणजे याआधी जेव्हा भेटायला यायचंस तेव्हा गुलाब, मोगरा असं काहीतरी घेऊन यायचंस ना, म्हणून म्हणाले. हा, आणणार होतो, पण खाली एक पण फुलाचं दुकान नाही ग. असल्या विचित्र ठिकाण जातेस तू. डोईफोड आहे. चंदन डोईफोड. विचित्र ठिकाण नाही, विचित्र माणूस माझ्या घरी आला. एक मिनिट. मी आणि विचित्र? हो. मी आणि विचित्र? हो. मी आणि विचित्र? हो. विसरू नकोस, याच विचित्र माणसाच्या प्रेमात पडली होतीस तू. काय झालं? गॅस संपला वाटतं. चला, गॅस संपला आणि गप्पा पण संपल्या. हॅलो, हा रूममेट बोल ना, बोल बोल. हा अरे बोल. हा, मी एका धर्मशाळेत आलोय. धर्मशाळेत नाही नाही अरे, राहायची आणि जेवणाची का उत्तम सोय आहे. हा नाही, तू आला की मला कर. हो ठेवतो का? तू काय होते? चक्कर येते का? काही नाही. मी तुला वर सांगून देऊ का? नाही नको, काही नको पण करू का? नको, काही नको. तू मला सांग, मी सगळं अरे करतो. नको रे. मी तुम्हाला बोलते नाही, ना. काही नको. सांगितलं ना. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. तालमी दरम्यान जेव्हा आम्हाला असा त्रास होतो ना, तेव्हा माझे डिरेक्टर म्हणतात की मोठा श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचा. एक श्वास, डोळे बंद करून श्वास घे. श्वास घे, हळूहळू सोड. घेत राहा, घेत राहा. श्वास घे, श्वास सोड. हा, हे घे पाणी. बरं वाटतं? एकंदरीत तुमच्या तालमीतलं वातावरण खूप छान असेल ना. अरे मग तुला काय वाटलं आंडू पांडू ठिकाणी काम करतो काय आपण? अरे लोकांच्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर. तू हसत चालू कसं ना, किती गोड दिसतेस. तुला माहिती, तुझ्या चेहऱ्याला ना दुःखाची ॲलर्जी. तू दुःखी असतेस ना तेव्हा मोठी दिसतेस. चंदन, काही थोडी. नाटकात राहून फारच अलंकारिक बोलतोस. अरे आमचे दिग्दर्शक म्हणतात की तुमच्या शब्दात नाही जास्त, तुमचे डोळे बोलतात. हे वाक्य प्रत्येक डिरेक्टर बोलतो. हा, बोलत असतील. कोण आहे ते तुमचे डिरेक्टर? अगं ते नाही का आपल्या फेस्टिवलात होते मनोहर सर. अच्छा. तर ते हल्ली मुंबईमध्ये असतात. तर त्यांच्याकडे मी ना एडीचं काम असेल किंवा छोटं मोठं अरे बालनाट्य, सेट, लाईट सगळं करतो. जमेल तितकं काम मला करतो मी. आणि तर माहिती मी ना, अगं माझं वापरत देतो तिकडे. मी काहीतरी सांगतोय, ऐक जरा. सॉरी, तू बस ना, मी आलेच. दादा, आपलंच घर समज म्हणजे मी माझं घर समजून बसतो. हो. बाकी रूम छान आहे दोघांसाठी. माझी घाई काही जाणून आहे अंतरी
देण्या तुला मागेल जन्मावे पुन्हा देण्या तुला माझ्या घरी. आमच्या राणीसारखा त्यांचं बोलणं, त्यांची अदा, काय त्यांचं रूप, त्यांच्या दरबारातलं वर्चस्व माहिती आहे आम्हाला. त्यांचं बोलणं म्हणजे काळा दगडावरची पांढरी रेघ. आणि त्यांचं हसणं म्हणजे तू झुंझुंझुं हासशी जाई जुईचे राजशी. तू झुंझुंझुं हासशी जाई जुईचे राजशी. वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. लागेल जन्मावे पुन्हा देण्या तुला माझ्या घरी. कुठे हरवलायस? अरे काही नाही, ही ट्रॉफी पाहिली आणि आपली पहिली भेट आली. काही मजा करायचं ना आपण. आपण ना आपल्या नाटकाचा सीन करूया. चल, चल. ए नको रे. राणी सरकार, आम्ही आपला सोडून जात आहोत. हे ना वाक्य रे. राणी सरकार, राणी सरकार, आम्ही आपला सोडून जात आहोत. नाही महाराज, नाही महाराज. या अपेक्षांच्या गर्दीत ठरवलेल्या अतृप्त मनाला कशी काय गमसणी मिळेल महाराज? मी तुमच्या विना कशी काय जगेन? सांगा ना महाराज, सांगा. ए, बस, 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 बस. तुझ्या ना या ओव्हर अभिनयामुळे तुला अभिनयाचं उत्कृष्ट पारितोषिक मिळालं प्रीतीनाथाचं. आणि मला आणि आम्हा गोल्डन बॉय. काय बोलतो राजाचं कॅरेक्टर आणि टोपी घातली शिपायाची. त्याचं झालं काय माहिती का, विंडीज मला श्रावणाची टोपी दिली, मग मी आलो तसाच. आणि तू मला काय सांगते, तू तर त्या लेवलला धडकून पडलीस ती खाली. आम्ही धडपड नाही आणि बघितली, धडपड नाही. अरे त्याचं काय झालं माहिती का? ब्लॅकआउट होता आणि त्यामध्ये मला लेवलच नाही. तुम्ही लेवल खाली पडले. बाकी घरचे कसे आहेत? घरचे म्हणजे आता आई सारखं म्हणत असते, एवढा मोठा गाडव झाला, अरे लग्न करसून आण, लग्न करसून आण. मला सांग, लग्न करून आणणं काय बाजारात लसूण आणण्याचं सोपं आहे का? सून लसूण कसं वाटतंय? कॉन्सर्ट वाटतंय. आपण ना प्रश्नोत्तराचा खेळ खेळतो. लहान आहेस का? लहान मोठं काय त्यात? हे बघ, फरक फक्त एवढाच आहे की लहानपणी प्रश्न कागदावर यायचे आणि आपण कागदावर उत्तर लिहायचो. पण आता फक्त आयुष्य म्हणजे प्रश्नपत्रिका असते आणि मन म्हणजे पेन आणि परिस्थितीचा कागद चांगला. अरे वा, काय बोलतो. पहिला प्रश्न, आवडतं फुल? हसायला काय झालं? काय रे, कसला प्रश्न विचारला? म्हणजे किती मोठी मोठी उदाहरणं दिली ना. पेन, मन, परिस्थिती आणि पहिलाच प्रश्न आवडतं फुल. उत्तर दे ग. तुला माहित नाही? नाही माहिती. गुलाब. आवडतं फळ? आंबा. आवडतं ऋतू? पावसाळा. मुंबईत आल्यापासून तोही नकोसं झाला. आवडतं सण? हल्ली कुठलाच सण नाही आवडत, पण ज्या दिवशी मी आनंदात असते ना, तो दिवस म्हणजे माझ्यासाठी सण. एका शब्दात उत्तर द्यायची. आवडता प्राणी? वाघ. आवडता पक्षी? मोर. थोडी राष्ट्रीय हरकत नाही. आवडता नट? शाहरुख. नटी? दीपिका. पदार्थ? पावभाजी. प्रेम? कोकम. गाव? आजीचं. जागा? लोणावळा. सावण? लक्स. सेल? फॉग. गाणं? संस्था. कुल? गुलजार. कॉलेज? एमजी कॉलेज. वर्ग? 10वीचा. मॅडम? जोशी मॅडम. बेंच? महिला. व्यक्ती? तू. आवडती व्यक्ती? माझी आवडती व्यक्ती माझ्या बालपणीची मैत्रीण आहे, सई. आवडती व्यक्ती पानसळाची मैत्रीण सई. आता तो भेटला आणि
महत्वाचं प्रश्न. तू अभिनय का सोडलास? तू अभिनय का सोडलास? जबाबदारीची संहिता हातात आल्यानंतर आपल्याला हवं असलेले पात्रच मिळत नाही. मग परिस्थितीने जी भूमिका निवडून दिली तीच पार पाडावी लागते. तुला काही कळत नाही. आता इतक्या दिवसानंतर आणि आता विषय निघालाच आहे तर विचारतो, तुला गेल्या 3 वर्षात एकदाही मला कॉन्टॅक्ट करा असं नाही वाटलं का? मला आठवते या शेवटची भेट. मी नेहमीप्रमाणे कॉलेजच्या गेट बाहेर उभा होतो. मला वाटलं तू येशील, भेटशील, बोलशील. तू आलीस, पण तशीच निघून गेलीस. मला वाटलं की तुझ्या दिवशी परत येशील, पण नाही, तू नाही. पण गेली 3 वर्ष हाच प्रश्न माझ्या मनाला सलतोय. नेमकं काय झालं होतं? तू प्लीज सांगशील का मला काय झालं होतं? प्लीज सांगशील? त्या दिवशी मला आईचा कॉल आला. ती म्हणाली पटकन घरी ये. मी लगेच घरी गेले. घराबाहेर बघितलं तर 10-12 चक्रा. म्हटलं कोण आलं? घरात गेले तर आईने डायरेक्ट मला बेडरूम मध्ये नेलं आणि म्हणाली साडी नेस. म्हटलं साडी? आत्ता? अगं पण का? तर ती म्हणाली तुला बघण्यासाठी स्थळ आलंय. अगं पण मला शिकू तरी दे, मला आत्ताच लग्न नाही करायचं. तर ती म्हणाली अगं मी असेपर्यंत माझ्या डोळ्यांनी तुला नवरी होताना बघायचं आहे. तुला माहितीये ना मी काहीच दिवसांची पाहुणी. काहीच दिवसांची पाहुणी? माझ्या आईला ब्रेन हॅमरेज होतं. आणि तू हे सगळं मला आज सांगतेस? त्यानंतर आई खूप रडली. माझ्याकडे खूप विनवण्या केल्या तिने. ती म्हणाली अगं माझ्या डोळ्यांनी तुला नवरी होताना बघायचंय मला. मग काय, मुलगा कोण आहे, काय करतो, कसा दिसतो, कुठे राहतो, ती काही न विचारता लग्नाला होकार दिला. तुमच्या 2 दिवसात लग्न पण झालं. मला हे सगळं तुला सांगावं असं वाटलं नाही. माझी हिंमत नाही झाली. नंतर आम्ही दोघी मुंबईमध्ये शिफ्ट झालो. सौकॉड संसार सुरू झाला. तो रोज जॉबला निघून जायचा. मी मात्र घरी येते. आई म्हणाली खरी स्थळ चांगलं आहे. कसलं काय, रोज दारू पिऊन मला मारायचं. आमच्यात सतत भांडणं व्हायची. अरे इतकं तर ठीक होतं पण काय? एकदा आमची नेहमीप्रमाणे भांडणं झाली. मग मी एकटीच हॉलमध्ये गेले. तिकडे मला माझी मैत्रीण भेटली, माया. अगदी नावाप्रमाणे होती. मला इतकं छान वाटलं ना. म्हटलं चला मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या कोणीतरी भेटलं जिला मी सगळं सांगू शकेन. मला प्रत्येक गोष्ट शेअर करेन. मी त्या दिवशी तिला घरी बोलावलं. योगायोगाने माझा नवरा पण घरी होता. मी त्यांची ओळख करून दिली. आमची मस्त गप्पा चालू झाल्या. आमच्यातलं भांडण मिटलं. पण एका विवाहित चारित्र्यहीन पुरुषाचं आणि स्त्रीचं लफडं सुरू झालं. म्हणजे तुझा नवरा आणि ती माया? इतका नालायक माणूस निघाला ना तो. आणि ती माया पण. तुला माहिती चंदन, माझा नवरा मला काय म्हणाला? तुझ्यात आता ती मजाच नाही राहिली ग. तुझी मैत्रीण बघ कसली हॉट आहे. काय मजा येते का तिच्या समोर.
मजा येते म्हणाला. मी म्हटलं ठीक आहे, पुरुष आहे, बोलला असेल, पण ती माया ती माझी मैत्रीण होती ना, तिच्याकडे गेली. तिला म्हणाले, अगं काय चाललंय तुमच्या, काय चाललंय म्हणजे काय, लफडं चालूय आमचं, तुला माहित नाही का तुझा नवरा कसला सॉलिड आहे यार, काय मजा येते का त्याच्यासोबत, आणि त्याच्या स्पर्शाने अंगावर असे काटे येतात ना. त्या काट्यांचा कधीच अनुभव नाही घेतला. मला हे सगळं कळालं ना, तेव्हापासून ते दोघी रात माझ्याच घरात, माझ्याच हॉलमध्ये, माझ्याच किचनमध्ये, माझ्याच बेडरूम मध्ये नको नको त्या गोष्टी करायला लागल्या. मला ते सहन नाही झालं. मी ते घर सोडून निघून गेले. मला कळत नव्हतं काय करावं, कुणाला सांगावं. मग मी माझ्या आईला कॉल केला. माझी आई आधीच आजारी, त्यात तिला हे ऐकून सहन नाही झालं. माझी आई गेली जन्मत. एकटेपणाचं दुःख फार कठीण असतं. तू काळजी करू नको, मी आहे ना. असं कायम म्हणणारी फक्त आपली आई असते, बाकी कोण नसतं. त्यानंतर माझं आयुष्य अंधारातच. मग मी मुंबईमध्ये राहून माझं शिक्षण पूर्ण केलं, जॉबला लागले. तर मी मला घरी पैसे पाठवले. वडील गावी राहून घर सांभाळलं. त्यानंतर मी हे कुणालाच सांगितलं नाही. मग कुणाला काही बोलले. प्राजक्ता, तू अभिनय सोडला नाहीस. मनात व्यक्त व्हायची भावना असूनही, मनात भयंकर त्रास असूनही चेहऱ्यावर आनंद दाखवण्याचा या जगातला सगळ्यात अवघड अभिनय तू आजपर्यंत करत नाही. तू अभिनय सोडला नाही. मला त्यावेळी खरंच नाही समजलं रे, काय करावं. परिस्थितीमुळे हे सगळं घडत गेलं. हवं तर मला माफ कर प्लीज. हे आता माफी कसं काय द्यायचं? नाही नाही, तुझ्यासोबत जे काही घडलंय ना, त्यासोबत काहीच नाही. तू मला सांग, तू का कधी कोणासोबत व्यक्त नाही झाली, का कोणाला बोलली नाहीस? आमचे डिरेक्टर म्हणतात, दुःख वाटल्याने कमी होतं ना, कमी होता. पण त्यावेळी अशी कुणीतरी व्यक्ती जवळ हवी, जी म्हणे तू काळजी करू नको, मी आहे ना. मी आहे ना, मी आहे ना, अशी म्हणणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतेच. आपण फक्त शोध घेत नाही. हे बघ प्राजक्ता, मला माहिती आहे तू फार स्वाभिमानी मुलगी आहेस, पण अगं इतकं स्वाभिमान काय कामाचा ज्यामुळे तुलाच त्रास होतो. हे बघ, यासोबत जे काही घडलंय ती सगळी परिस्थिती मी सगळं एक्सेप्ट करतो. मला कारण मी आज तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. मी काय म्हटलंय बघ, आपण पुन्हा एकत्र यायचं. तू विचार कर ना, आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो. प्रवास संपल्यानंतर खिडकी जवळची जागा काय कामाची आहे. प्रवास अजून संपलाय कुठे? तू चुकीच्या व्यक्तीसोबत प्रवास करत होतीस. आयुष्याचा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. त्यातला प्रत्येक क्षण तू जगू घे. मला या एकटेपणाची तर सवय झाली. मला नाही अडकायचं पुढे कशात. तू इथे आला, आपल्या छान आठवणी निघाल्या. मला खरंच खूप मजा आली. ती मजा आयुष्यभर मिळेल. मी आहे ना यार, तू विचार कर ना.
ठीक आहे, तुला तुझ्या दुःखाच्या चौकटीतून बाहेर यायचंच नसेल तर त्याला मी तरी काय करणार. पुन्हा तू नाही या शब्दाला घट्ट मिठ मारून उभी आहेस आणि माझी मिठी ती नेहमीप्रमाणे रिकामीच. काम चंदन, डोळी फोडे चंदन, डोळी फोडे. तुला इतक्या वर्षात दुसरी कोणी नाही भेटली का रे? महत्वाच्या वेळी महत्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर तुला घट्ट मिठी मारेल असं नाही. का? मनासारखी व्यक्ती भेटायला निश्चित लागते. मनासारखी व्यक्ती? आमचे दिग्दर्शक म्हणतात मनासारखी व्यक्ती म्हणजे तुमच्या मनाचे तुमच्या ओठातून बाहेर येण्याआधी तुझ्या डोळ्यात येते. आणि अशी व्यक्ती तू आहेस. शेतकऱ्याच्या बाजूला प्राजक्त्याचं झाड किती किती खुलून दिसेल आणि या दोघांच्या सुगंधाने सारी धरती तरवून जाईल. माझं वाक्य बरं का? एखाद्या जगाचं ठीक आहे म्हणतो आपण. तू तुझ्या अभिनयाची आवड जोपास, मी जॉब करतो, तुला हवं ते सगळं काही आपण मला सगळं करूया. तू एकदा विचार कर ना. ठीक आहे, मला लक्षात ठेव, कधी गरज लागली ना तर बिनधास्त कॉल कर. तसंही आता तू अनब्लॉक केलंच आहेस. आणि हा, त्या दुःखावर सुखाची भंगर मारायला विसरू नकोस. मैं हो ना. आणता होता कसा खाली दुकान आहे बरं का कुणाचं. आणलायस तर तूच पाड. मुझसे कहो कोई पल हो दिन